Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to learn 9th standard semi-English lesson The Tempest Passage 1. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 9th standard semi-English lesson The Tempest यातील passage number 1 बघणार आहोत. Let's get started. Prospero was the Duke of Milan in the Kingdom of Naples. तर प्रॉस्पेरो हा मिलानचा ड्यूक होता. ड्यूक म्हणजे सरदार होता, जे की किंगडम ऑफ नेपल्सच्या राज्यामध्ये पडत होतं. ही वॉज सच अ स्टडियस अँड लर्न स्कॉलर दॅट ही स्पेंड मोस्ट ऑफ हिज टाइम रीडिंग बुक्स. तो इतका स्टडियस आणि लर्न स्कॉलर होता. स्टडियस म्हणजे अभ्यासू, लर्न म्हणजे शिकलेला, स्कॉलर म्हणजे बुद्धिमान व्यक्ती होता, की त्याने आपला जास्तीत जास्त वेळ हा पुस्तकं वाचण्यामध्ये घालवायचा. while his brother Antonio managed the business of ruling his dukedom. आणि त्याच्याऐवजी त्याचा भाऊ अँटोनियो हा ड्यूकडम म्हणजे त्या राज्याला मॅनेज करायचं काम करायचा, त्या राज्याला चालवायचं काम प्रॉस्पेरोचा भाऊ अँटोनियो करायचा. नाउ अँटोनियो वॉज अ ट्रेचरस मॅन. आता हा जो अँटोनियो होता प्रॉस्पेरोचा भाऊ, हा एक ट्रेचरियस मॅन होता. ट्रेचरियस म्हणजे विश्वासघाती व्यक्ती होता. अँड ही वॉन्टेड टू बिकम ड्यूक ऑफ मिलान इन हिज ब्रदर्स प्लेस. आणि त्याला आपल्या भावाच्या जागेवर मिलानचा ड्यूक बनायची इच्छा होती. इन फॅक्ट अँटोनियो वुड नॉट हॅव हेजिस्टेटेड टू किल प्रॉस्पेरो. आणि इनफॅक्ट अँटोनियोला प्रॉस्पेरोला मारून टाकण्यामध्ये सुद्धा संकोच वाटला नसता. बट ही न्यू दॅट द पीपल लव्ह देअर ड्यूक. पण त्याला माहिती होतं की लोकांना आपल्या ड्यूकवर प्रेम आहे, म्हणजे प्रॉस्पेरो लोकांना आवडतो. अँड वुड नेवर फॉरगिव्ह हिज मर्डरर. आणि त्याला मारणाऱ्याला ते कधीही माफ करणार नाहीत हे त्याला माहिती होतं. सो अँटोनियो गॉट टुगेदर विथ अलोन्सो द किंग ऑफ नेपल्स हू वॉज प्रॉस्पेरोज एनिमी. त्यामुळे अँटोनियोने नेपल्सच्या राजासोबत म्हणजे अलोन्सोसोबत हातमिळवणी केली, जो प्रॉस्पेरोचा एनिमी होता, प्रॉस्पेरोचा शत्रू होता. दे टूक प्रॉस्पेरो टू सी. ते दोघं प्रॉस्पेरोला समुद्रामध्ये घेऊन गेले. And when they were far away from land, they put Prospero and his baby daughter Miranda into a broken old boat and sailed away. आणि जेव्हा ते समुद्रामध्ये खोल निघून गेले, तेव्हा त्यांनी प्रॉस्पेरो आणि त्याची छोटी मुलगी मिरांडा या दोघांना एका तुटक्या जहाजामध्ये बसवलं आणि त्यांना तिथेच सोडून ते बाकी लोक परत वापस आले, म्हणजे त्यांना समुद्रामध्ये मारण्यासाठी सोडून दिलं. प्रॉस्पेरो अँड मिरांडा वेअर लेफ्ट टू ड्रिफ्ट इन टू द वाईड ओपन सी. अशा प्रकारे बिचारे प्रॉस्पेरो आणि मिरांडा त्या एवढ्या अथांग समुद्रामध्ये हेलकावे खाऊ लागले, त्या तुटक्या जहाजामध्ये बसून इकडून तिकडे वाहू लागले. दस अँटोनियो मॅनेज टू टेक ओव्हर द ड्यूकडम ऑफ मिलान विथ ऑल हिज वेल्थ अँड पॉवर. अशा प्रकारे अँटोनियोने शेवटी मिलानचं ड्यूकडम, मिलानची सरदारकी मिळवली आणि त्यासोबतच त्याला संपूर्ण संपत्ती आणि पॉवर म्हणजे शक्तीसुद्धा मिळाली. Now among Prospero's courtiers was a true and loyal lord called Gonzalo. आता प्रॉस्पेरोच्या कोर्टियर्समध्ये त्याच्या काही दरबारी जे होते, मंत्री होते, त्यामध्ये एक ट्रू म्हणजे सच्चा आणि लॉयल म्हणजे निष्ठावान असा एक लॉर्ड होता, असा एक मंत्री होता. त्याचं नाव होतं गोंझालो. आउट ऑफ लव्ह अँड लॉयल्टी फॉर द राईटफुल ड्यूक, गोंझालो हॅड सिक्रेटली प्लेस्ड इन द बोट फ्रेश वॉटर, फूड अँड क्लोथ्स. आणि आपल्या ड्यूकविषयी प्रेमामुळे आणि लॉयल्टीमध्ये निष्ठेमुळे, आपल्या योग्य ड्यूकच्या प्रती असलेल्या प्रेमामुळे आणि निष्ठेमुळे गोंझालोने काय केलं, सिक्रेटली त्याने त्या तुटक्या बोटमध्ये फ्रेश वॉटर म्हणजे पिण्याचं स्वच्छ पाणी, फूड म्हणजे खायला अन्नपदार्थ, आणि क्लोथ्स म्हणजे कपडे चुपचापमध्ये ठेवून दिले. अँड अलॉंग विथ देम प्रॉस्पेरोज मोस्ट व्हॅल्यूड पजेशन्स हिज बुक. आणि त्यासोबतच प्रॉस्पेरोची सगळ्यात अमूल्य अशी संपत्ती म्हणजे त्याची पुस्तकंसुद्धा त्याने ठेवून दिले. ते कशामध्ये ठेवले? त्या तुटक्या बोटमध्ये. यू कॅन इमॅजिन द हार्डशिप फेस्ड बाय प्रॉस्पेरो. तर आपण इमॅजिन करू शकतो की किती हार्डशिप म्हणजे त्रास प्रॉस्पेरोला सहन करावा लागला असणार. कास्ट अड्रिफ्ट इन अन ओअरलेस बोट. एका वल्ले नसलेल्या बोटमध्ये तो बसलेला होता, त्याच्यासोबत विथ अ बेबी गर्ल टू केअर फॉर. एक छोटी मुलगी होती जिची सुद्धा त्याला काळजी घ्यायची होती. However, they were fortunate that the boat reached an island and they landed safely. पण ते दोघंही खूप नशीबवान होते, सुदैवी होते
की ती बोट शेवटी एका आयलँडवर पोचली आणि तिथे ते सेफली त्यांनी लँड केलं. ते दोघं सेफली तिथे उतरले. तर मित्रांनो, हा होता पॅसेज नंबर 1 ऑफ द टेम्पेस्ट लेसन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.